नमस्कार मंडळी, वेलकम बॅक. आज आहे घटस्थापना, पण सकाळपासून एवढा पावसाने जोर धरला होता आणि तो तेवढाच दिवसभर कोसळलाही. मुलं शाळेत गेल्यानंतर मग मी तयारी केली स्वयंपाकाची, कारण मला स्वयंपाक उरकून नंतर घटस्थापनेच्या पूजेची तयारीही करायची होती. माझे 9 दिवसाचे उपवास असतात, त्यामुळे मला घरच्यांचा वेगळा स्वयंपाक करून माझ्यासाठी फराळही बनवायचा होता. त्यामुळे मला आज सोपं पडेल असा फराळ म्हणजे मी साबुदाण्याची खिचडी केली आणि ती आमच्या घरात सगळ्यांना आवडते, स्पेशली माझ्या लहान मुलाला. त्यामुळे मी तीच केली. नंतर मी दार स्वच्छ करून धुवून घेतलं आणि त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढून घेतली. नवरात्रीच्या पूजेचं सामान तसं मी आधीच घेऊन आले होते, जसं पानं, फुलं, गजरा, घट, धूप, अगरबत्ती, नारळ विशेषतः इथे पूजेच्या वेळेस मिळत नाही, पण ते बरेच शोधून आणायला लागतात, आणि हे नवधान्य. आणि त्यानंतर मग सकाळी सगळ्या देवांची पंचामृताने अभिषेक घालून पूजा करून घेतली आधी, आणि त्याच्यानंतर मग घटस्थापनेच्या पूजेची तयारी सुरू केली मी. आणि नारळाला छानपैकी हळदी कुंकू आणि आमचं भस्म लावून घेतलं. तसंच मी घटालाही छान स्वस्तिकनी डेकोरेशन करून घेतलं. आणि हे नवधान्य मी एकत्र करून त्याला थोडंसं हळदीचं पाणी लावून मग मी ते ताटामध्ये स्प्रेड करून घेतली सगळी माती, आणि त्याच्यावर नवधान्य. आणि ही होती माझी पूजेची तयारी सगळी. त्यानंतर अखंड दिवा त्याची पूजा करून घेतली आणि मग तो प्रज्वलित केला. इतकं प्रसन्न वाटत होतं. दिवा लावताच वातावरण कसं असं मंगलमय झालं. त्यानंतर मी घट स्थापन करून घेतला. घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवीची स्थापना. जेव्हा ती आपल्या घरामध्ये होते तेव्हा आपसुकच आपल्याला देवीची सेवा करता येते. नवरात्र म्हणजे 9 रात्री, आणि या 9 दिवसात देवीची 9 रूपांची पूजा केली जाते. आणि असं मानलं जातं की 9 दिवसात माता पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांची सगळी दुःख दूर करते. देवीची ओटी भरून आरती करत असताना डोळ्यासमोर आमची कुलदेवी, कर्नाटकमधील सौंदत्ती येथील यल्लम्मा रेणुका मातेची मूर्ती डोळ्यासमोर आणून मी आरती करत होते. इतकं प्रसन्न वाटत होतं. मला असं वाटतं की भक्तिभावाने आणि श्रद्धेने केलेली कोणतीही पूजा देवी सहजच मान्य करून घेते आणि सगळ्या भक्तांना ती कृपा आशीर्वाद देते. ह्या नवरात्रीत देवीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी नांदो. आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.